प्रेम झिम पावसाने भिजवली वाट कुणी निघाले बाजारी करावया हात सायंकाळी निनादली राऊळीची घाट भाव भोळ्या भाविकाचे जुळले दोन्ही हात माड सुपारीची झाडे तुले उसाचा तो मळा भावे वासरूत पूर येई गाईला उमाळा माझं गाव हे गणपती नाते गोते हन संबंध या गावाच्या मातीला ये प्रेमाचा सुगंध या गावाच्या मातीला ये प्रेमाचा सुगंध प्रेमाचा सुगंध बाबा काय हा अवकाळी पाऊस कवा बी येतो या कवा बी जातो या. लक्ष्मी हे लक्ष्मी आलो आलो. जरा पंचा घेऊन ये. काय आज नाराज दिसताय? अगं तुला काय सांगू, शेतात एवढं तणनाशक घालून बी पीक काय निघणा झाले आणि या अवकाळी पावसानं तर फार वैतागून गेलोय बघ. अहो असू द्या, ते काय आपल्या हातात आहे व्हय. जास्त त्रास कशाला करून घेताय? अहो मी काय म्हणते, हा बोल काय म्हणतेस. आपण एक बारकासा गोठा बांधूया का रानात? सारखी गुरे भिजली तर कसं चालायचं? तू म्हणतीस ती बरोबर आहे लक्ष्मी. मला बी त्या मुक्या जनावरांचा हाल बघवणा झाला. अहो तुमच्या ध्यानात येते काय? एवढे वर्ष आपण शेती करतोय, तणनाशक मारतोय, टॉनिक मारतोय, तरी बी आपल्या पदरात काहीच पडलं नाही बघ. म्हणून मी काय म्हणते, आपण बारकासा गोठा बांधूया का रानात? अगं तुला माहिती आहे ना मग, पैशाची फार नळ आहे आपली. बघूया करूया काहीतरी. अगं 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 लक्ष्मी काय करतीस तू, काय करतीस. तुझी तळमळ मला कळती अगं, पण एवढ्यानं नाही भागायचं. मग काहीच होणार नाही का? बघूया एकदा सावकाशनी भेटून बघतो मी काय म्हणते आज. मग बघा काय म्हणतात सावकार. होय होय. अरे वसंता, तू कसं काय आलास? काय नाही शेठजी, वाटतच होतो मला जरा भेटून बोलूया तुमच्याशी. अरे ते सगळे राहू देत. अरे काय सांगू वसंता तुला, आज माझा आनंद गगनात मावून असा झालाय बघ. हे बघ आधी थांब, हा पेढा बाहेर उभा अगोदर. कसला हो पेढा? अरे माझी लेक MSc पास झाली या, फायनलची डिग्री घेतली आहे तिने. वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन तुमचं बी आणि तुमच्या लेकीचं बी. अरे वसंता एवढंच नाही, आणि अरे ते कृषी पत्रिका परितारिका काय ते म्हणतात ना. हा, हा. अरे ते टीव्हीत येत नाही का? होय होय. असंच काहीतरी ती करायची म्हणत होती बघ. होय होय होय. काय वसंत, अरे असं नाराज का आहेस तू? काय नाही शेठजी, जरा पैशाची नड होती, रानात गोट्याचं काम करायचं म्हणतो. हे बघ वसंता, तुझा आणि माझा आतापर्यंतचा हिशोब एकदम क्लिअर केलायस तू. होय. माझा पूर्णपणे तुझ्या विश्वास आहे. पण आता तू कुठं गोटा बांधायचा म्हणतोस? अहो ते नाही का, त्या शेतात मोठं झाड आहे तर काय गवणा बी झालंय, पीक बी ना झालंय, तिथंच गोट्याचं काम करायचं म्हणतोय. हे बघ वसंता,
तू जे काय करणार आहेस ते नीटपणे कर. कुणाला चौकशी केलीस का त्याची? होय विचारलं एकाला, बांधा म्हणला. बरं बरं ठीक. अरे चुक्या, हा कसला आशु विचारा म्हणायचा? हे आणि काय वंगा सापडलं? मला बी काय कळलं ना बघ. शेठजीना बोलवू का रे? जा जा लवकर ये जा, शेतीचा घेऊन ये जा. शेठजी, अहो शेठजी. कोण आहे? काय झालं दादा? अगं विद्या, शेठजी आहेत का? हो हो आहेत. जा बोलवून देस. तुम्ही आत या, मी बोलवते त्यांना. बाबा, ओ बाबा, जरा खाली येता का? कोणीतरी आलंय बघा. कोण आहे रे बाळ? कोणीतरी आलंय बघा. तू खेळा. काय रे? काय झालं? असा घसा पाठवतो तोपर्यंत काय बोलायला लागलायस? हो शेठजी, वसंत शेतात गबाळ सापडले. गबाळ. गबर? अरे ते आणि कसलं रुपया? चल चल तर बघ बघूया. अरे वसंता, शेठजी आले बघ. अरे बाबा, शेठजी आले. या शेठजी, बघा बघा काय वंगा झालंय माझ्या शेतात. अरे वसंता, हा तर गंजका पेटारा दिसतो या. हे उघडून बघितला का नाही तुम्ही? अहो सकाळी आलतो गोट्याचं काम चालू करायला आणि हे काय सापडलं म्हणून चुक्याला धाडला तुम्हाला बोलवायला. दादा, ह्यावेळी पीक जरा कमी दिसते का हो? होय ग पुरी, तणनाशक मारून बी पीक काही ना झाले या. आणि या अवकाळी पावसानं तर पार वाटच लावून ठेवली या बघ. आणि या भागात काही पेरलं नाही का? अगं इथं काय पेरलं तरी बी पीक येईना झाले म्हणून तरी गोट्याचं काम काढले ना व. शेठजी बघा बघा. वसंता, अरे हा तर नुसता गंजका पेटाराच आहे. कोणीतरी पुरून ठेवलेला दिसतोय. होय शेठजी, आपण उगाच विचार करत बसलोय, त्यात तर काय बी नाही. दादा, माझ्या अंदाजानुसार कित्येक वर्ष ही पेटी जमिनीत होती आणि तणनाशकाचा जास्त वापर झाल्यामुळे या भागाची सुपीकता कमी झाली असावी. असं आहे होय. तर मंडळी, आज आपण बघितलं की तणनाशकाचा जास्त वापर केल्याने जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होऊ शकतो. तर अशाच कृषी संबंधी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी रुचा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ओके गुगल, मला सेंद्रिय शेती व तणनाशक याबद्दल माहिती द्या. तणनाशकांचा अत्यधिक वापर केवळ जमिनीला हानी पोहोचवत नाही, तर आपल्या पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनालाही बाधा पोहोचवतो. कालांतराने यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, फायदेशीर जीवांना हानी होते आणि पीक अधिक रासायनिक पदार्थांवर अवलंबून राहते. पिकांचे फेरपालट आणि नैसर्गिक खतांचा वापर यांसारख्या सेंद्रिय शेती पद्धतींचा अवलंब केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारू शकते, उत्पादकता वाढू शकते आणि आपल्या जमिनी व समाजासाठी शाश्वत भविष्य निर्माण होऊ शकते.